नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TET पेपर क्रमांक 1साठी जे आपल्याला मॅथमॅटिक्स त्याचबरोबर बुद्धिमत्ता आणि भूमितीचे प्रश्न विचारले जातात. त्यातीलच आपण ठोकळा किंवा घन किंवा इष्टिका चित्ती यावर आधारित जे आपल्याला प्रश्न विचारले जातात, म्हणजे त्यांच्या विरुद्ध बाजूवरील अक्षर किंवा संख्या ओळखणे असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. म्हणजे ठोकळ्याच्या दिसणाऱ्या संख्येच्या विरुद्ध किंवा घनाच्या किंवा इष्टिका चित्ती या आकृतीच्या विरुद्ध अक्षर किंवा संख्या असे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. त्याबद्दल आपण चर्चा करूयात. तर अधिक वेळ न घेता आपण लगेच प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, खालील आकृतीतील घडणीपासून षटकोनी चित्ती तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती आहे? आता परीक्षेमध्ये तुम्हाला ही आकृती दिलेली आहे. आपण ही आकृती तुम्हाला समजण्यासाठी ती काढलेली आहे, षटकोनी इष्टिका चित्ती. ठीक आहे. तर आपल्याला एवढं लक्षात येतं आहे की समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती. मग आता आपण काय केलं, समजण्यासाठी एक षटकोनी इष्टिका चित्ती काढली आणि आता आपण त्याला नावं देऊयात. आपल्याला असं लक्षात येते की हा जो भाग आहे हा वरचा भाग आहे आणि हा जो भाग आहे इष्टिका चित्तीचा हा खालचा भाग आहे. म्हणजे एचा हा वरच्या बाजूने इष्टिका चित्ती आहे. त्याच्या खालून काय आहे, तो हाईड आहे, आता दिसत नाही आहे, तो एच आहे. बाकीची जी अक्षर आहे, जसं बी, आपण याला नाव देऊया बी. त्याच्यानंतर हा एफ, याला नाव देऊया आपण एफ. त्यानंतर हा सी, हा झाला सी. त्यानंतर हा जी, याला नाव देऊया जी. त्यानंतर ई, हा झाला ई. आणि ह्या झाला डी. म्हणजे राहिलेल्या ज्या काही बाजू येतं ना इष्टिका चित्तीच्या, त्या 6 बाजूला आपण 6 नावं दिलेली आहेत आकृतीप्रमाणे. म्हणजे थोडक्यामध्ये हेच जर दुमडली आकृती आणि हे जर वरच्या बाजूने ही खालची बाजू आहे, तर बरोबर काय होतं, षटकोनी आकाराची इष्टिका चित्ती तयार करायची. तुम्हाला तसं इमॅजिन करावं लागणार आहे. ठीक आहे. आता काय म्हणतात ते की समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी. ठीक आहे. AH, आता बघा ए कुठं आहे, हा ए आहे. म्हणजे एकदम वरची बाजू जी आहे इष्टिका चित्तीची, तर एच त्याच्या विरुद्ध आहे. मग हे तर बरोबर झालं. मग हे उत्तर नाही ना आपलं, कारण आपल्याला चुकीचं निवडायचं आहे. त्याच्यानंतर BG, बघा बी बाजू आहे ही आणि तो विरुद्ध कोणता म्हणतो आहे, जी. बरोबर आहे. बीच्या विरुद्ध काय आहे, बीच्या विरुद्ध काय आहे, जी आहे. म्हणजे हे पण बरोबर यायलं, म्हणजे ही चुकीची नाही, हे तर बरोबरच आहे. बरोबर बीच्या विरुद्ध जी आहे, म्हणजे हे पण उत्तर नाही आपलं. ए पण नाही आहे, 2 पण नाही. आता CE, आता सी बाजू आहे ही. मग सीच्या विरुद्ध कोण आहे, डी आहे. पण तो काय म्हणायला, सीच्या विरुद्ध ई आहे. मग हेच रॉंग आहे. म्हणजे हेच उत्तर आहे, कारण सीच्या विरुद्ध डी चौथा पर्याय आहे बरोबर. पण आपल्याला बरोबर निवडायचं का नाही. मग याच्यात फक्त चुकीचा आहे पर्याय क्रमांक 3. बाकीच्या सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिका चित्ती आकाराच्या पेटीच्या एच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. आता हे एकदम इझी आहे. ठीक आहे. तर ही इष्टिका चित्ती उघडलेली आहे, लक्षात घ्या, ही उघडलेली आहे. आता ज्यावेळेस आपण हिला बंद करू, तर त्यावेळेस असं दुमडल्याच्या नंतर बरोबर ते एक बाजू एकात जाईल आणि अशा पद्धतीची ती आकृती तयार होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने एक बॉक्स तयार होईल. पण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ती उघडू, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एच्या विरुद्ध सी येतं इथं, बीच्या विरुद्ध डी येतं आणि या खालच्या रिवरची बाजू आहे ही ईच्या विरुद्ध एफ येतं. आपल्याला काय म्हणलं, ते एच्या विरुद्ध. मग एच्या विरुद्ध काय येतं आहे, तर सी येतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण बीच्या विरुद्ध डी येणार आहे आणि ईच्या विरुद्ध एफ येणार आहे. हे लक्षात घ्या. उघडलेली आकृती किंवा उघडलेला घन किंवा उघडलेली इष्टिका चित्ती हे उलट इझी आहे. त्यानंतर प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे पी ते यू अशी 6 अक्षरे असलेल्या एकाच घनाकृतीची मांडणी खाली दर्शवलेली आहे. त्यावरून एसच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. एकच घन आहे, पण तो फिरून फिरून आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे. आणि काय म्हणतो तो की एसच्या विरुद्ध. मग आता एसच्या विरुद्ध टी आणि क्यू तर नाही, परत कुठं दिसतं का, म्हणजे आपल्याला निरीक्षण करून हे उत्तर काढता येत नाही.
कारण टी आणि क्यू नाही, पण याच्यात कन्फ्युजन आहे. आपण पी आणि आरमध्ये कन्फ्युजन आहे. मग आपण दुसरा अजून त्याला काही टेक्निक्स आहे का ते बघूया. हा एक नियम आहे बघा ठोकळ्याचा किंवा घनाचा. असे 2 ठोकळे किंवा 2 घन निवडायचे, त्याच्यामध्ये 2 अक्षरं कॉमन असतात. जसं क्यू टी ही अक्षरं 2 कॉमन आहेत. मग जर दिलेल्या 2 ठोकळ्यामध्ये 2 अक्षरं जर कॉमन असतील तर राहिलेले अक्षर हे एकमेकाच्या विरुद्ध असतात. म्हणजे एसच्या विरुद्ध काय असणार आहे तर आर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. किंवा जर आपण हा ठोकळा तोडायचा प्रयत्न केला तर तुम्ही या पद्धतीनं तोडू शकता. म्हणजे ही आता ही तिसरी ट्रिक्स आहे. ठीक आहे. आता कसा तोडणार, असे 2 ठोकळे शोधा की ज्यामध्ये एक अक्षर कॉमन आहे. एकच अक्षर कॉमन पाहिजे, तर 2 चालणार नाही. आता बघा हा ठोकळा आणि हा ठोकळा, याच्यामध्ये कोणतं अक्षर कॉमन आहे, फक्त एक, तर ते आहे टी. मग टी ते मध्ये लिहा. ठीक आहे, टीमध्ये लिहा. त्यानंतर घड्याळाच्या दिशेत जायचं. टीच्या नंतर मग आपल्याला असं येतं की द क्यू, टीच्या नंतर क्यू आहे, नंतर क्यूच्या नंतर एस आहे. आता दुसऱ्यामध्ये टीच्या नंतर पी, त्याच्यानंतर पीच्या नंतर इथं आर आहे. ठीक आहे. आणि जो एक बाजू आहे कुठली तरी, तो उरलेला आपल्याला लक्षात येतं की तो जो अक्षर असणार आहे तो असणार आहे यू अक्षर असणार आहे. ते म्हणले ना पी ते यू, तर ते इथे दिसत नाही, तर तो तुम्ही इथे घेऊ शकता किंवा इथे घेऊ शकता. पण आपल्याला उघडलेला ठोकळा ज्यावेळेस विचारतात ना, त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे की आरच्या विरुद्ध एस आहे, इथे क्यूच्या विरुद्ध पी आहे. आत्ता जे आपण इष्टिकाची ते पाळली, ती इष्टिकाची ते आणि हा ठोकळा आहे. क्यूच्या विरुद्ध काय आहे पी, आणि आरच्या विरुद्ध काय आहे एस आहे, आणि टीच्या विरुद्ध यू येणार आहे. म्हणून आता इथं काय असणार आहे आपलं उत्तर, दोन्ही ठिकाणी आर आलं ना, दोन्ही ठिकाणी आर आलेलं आहे. त्यानंतर आता हे तर आत्ता आपण पाहिलं ना त्याच प्रकारचा प्रश्न, म्हणजे 2021ला पण आला होता. काय म्हणजे ते डीच्या विरुद्ध, डीच्या विरुद्ध काय आहे, तर डीच्या विरुद्ध काय असणार आहे, बी असणार आहे. कारण एच्या विरुद्ध कोण झाला एक सोडून सी, आणि ईच्या विरुद्ध कोण झाला एफ झाला. म्हणजे हे खूप इझी झालं. आता काय म्हणलं होतं ते डीच्या विरुद्ध, तर डीच्या विरुद्ध कोण आहे, तर डीच्या विरुद्ध बी असणार आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर परत त्याच पद्धतीचा प्रश्न आला एफच्या विरुद्ध. एफच्या विरुद्ध कोण असणार आहे, तर खालच्या आणि वरची बाजू विचारली सर. एफच्या विरुद्ध ई असणार आहे, आणि एच्या विरुद्ध सी आहे, आणि बीच्या विरुद्ध डी आहे. म्हणून एच्या विरुद्ध एफच्या विरुद्ध ई, मग ई सांगणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपण या टॉपिकवर प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला ओल्ड पेपर आणि मॉडेल पेपर जर सोडवायचे तर तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन सोडू शकता. ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोरवरून सुद्धा हे ॲप डाउनलोड करू शकता. धन्यवाद.